हॅलो हाय नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंट करून सांगा. हसत राहा, खेळत राहा आणि माझे नवीन ब्लॉग बघत राहा. आत्ता चालू आहे सकाळची वेळ. सकाळची वेळ म्हटली की धावपळ ही असणारच. मी या मुलांची तयारी करून देत आहे इथे. मुलं लहान असो की मोठं, स्वतःची तयारी ते स्वतः कधीच करणार नाही. त्यांना आपल्यालाच करून द्यावे लागते. म्हणून मी पहिले चिरागची तयारी करून देणार. चिरागची तयारी झाल्यानंतर अदूची करून देत आहे. मुलांची तयारी करून त्यांना वेळेवर शाळेत पोहोचवणे ही आपलीच जबाबदारी आहे. म्हणून मी सकाळपासून त्यांची तयारीची सुरुवात करते. इथे चालू आहे मुलांची मस्ती. तुझी बॅग कुठे गेली अदू? तुझी बॅग इकडे आहे. पकडून राहा कॅमेरा, बोलत राहा. हेलो गाइस, अभी मेरी बैग रही है। हाँ, और चिराग की मम्मी, हाँ माझी मम्मी आहे ना, हे आणता माय बॅग, और माझी भी बॅग आणता. नाही तर का करता तुम्ही गाईस? असं टेबल नव्हतं का तुमच्याकडं? हो नव्हतं का? हो. मुले स्कूलमध्ये गेल्यानंतर मी आले वरती. त्यानंतर बनवलं घरच्यासाठी नाश्ता. आज नाश्त्यामध्ये मी बनवले ते गोड पराठे. ते खूप यमी झाले होते. आता वाजले संध्याकाळचे 7. मी चालू केला आहे स्वयंपाक. आज डिनरमध्ये आहे चिकन आणि भात पोळी. तर मी त्याचीच तयारी करत आहे. तर मी सर्वप्रथम करून घेईल मसाला. तर मसाला करायला गेली तर आमच्या घरी पाहते तर लसूणच नव्हता, म्हणून मी पहिले लसूण सोलायला सुरुवात केली. पहिले मी लसूण सोलून घेते, त्यानंतर बाकी प्रिपरेशन करते. तर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ 6 मिनिटाचा आहे, पण तुम्हाला वाटत असेल हा व्लॉग 6 मिनिटाचा आहे, पण याला बनवण्यात मला अख्खा दिवस जातो, शूट करण्यात आणि एडिटिंग करायला 12 वाजतात. पण तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक करत नाही, कमेंट पण करत नाही. मला याचं खूप वाईट वाटते, कारण माझ्या कामाची पोचपावती हीच आहे, लाईक आणि सबस्क्राईब. म्हणून तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करत जा, कमेंट तरी करत जा कमीत कमी, म्हणजे मला समजेल की तुम्हाला हा व्लॉग आवडला आहे की नाही आवडला आहे. म्हणून तुम्ही माझ्या व्लॉगला कमेंट आणि लाईक करायला कधीच कमी करू नका. हा आहे आमचा शेजारचा सोहम, खूप गोड मुलगा आहे. तो आला होता चिरागला बोलवायला. मी त्याला आपल्या व्लॉगमध्ये ॲड करून घेतलं. त्यानंतर मी करत आहे इथे मसाल्याची तयारी. पहिले मी कांदा फ्राय करून घेतला, चांगला त्याला तव्यावर परतून घेईल, त्याला लालसर भाजून घेईल. त्यामध्ये टाकले मी जिरं 2-3 चम्मच टाकले. त्यानंतर टाकले त्यामध्ये धने. त्यानंतर यामध्ये टाकले मी खडे मसाले. ह्या सगळ्यांना मी छान लालसर भाजून घेईल. छान लालसर भाजून घेतल्यानंतर यांची मी करेल मिक्सरमध्ये पेस्ट. आज आपल्याला काळा रस्सा बनवायचा आहे, म्हणून मी खोबरं पण काळंच भाजून घेतलं. इथं मी विलायची टाकायची विसरली होती, म्हणून माझ्या जाऊबाईंनी मला हातामध्ये विलायची आणून दिली. इथे साईड बाय साईड माझं बाकीचं पण काम चालू आहे. मला दोन्ही काम सारखं चालू ठेवायचं आहे, कारण व्लॉग करत असताना मला खूप उशीर होऊन जातो. माझे जेवणाचा टाईम होऊन जाईल, पण माझा व्लॉग काही शूट होत नाही, म्हणून मी लवकर लागते. तरी मला 10च वाजते. इथे आलाय चिराग मट्टा प्यायला. त्याला माहीतच नव्हतं व्लॉग चालू आहे म्हणून. इथे मी सुरुवात केली मसाला पिसायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे तळलेले मसाले याच्यामध्ये टाकलं, अद्रक पण टाकलं. त्यानंतर याला मी चांगलं पिसून घेते.
इथे चांगली बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर मी कढई ठेवली तापवायला. त्याच्यामध्ये टाकलं तेल. तेलामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा. त्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये मसाला चांगला खरपूस तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकले हळद टाकल्यानंतर मी त्याला चांगलं फिरवून घेतलं. त्यामध्ये टाकले तिखट. आपले सुके मसाले पूर्ण त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर मी त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड केलं आहे. चांगलं वाफ दिली. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे सांबार. झाली आपली चिकनची रेसिपी. त्यानंतर मी बनवल्या चपात्या. सगळ्यांना भुका लागून गेल्या होत्या. ते म्हणत होते की तुझा स्वयंपाक कधी होईल, आज आम्ही जेवणार की नाही जेवणार. म्हणून मी फास्टमध्ये त्यांना चपात्या बनवून दिल्या. त्यानंतर वाढले मुलांना. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझं काही चुकले असेल तरी नक्की कमेंट करून सांगा. तुमची कमेंट मला वाचायला खूप आवडते, म्हणून कमेंट करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.